दिस इज अविराज अँड वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आज एक पुन्हा एक नवीन ब्लॉग, ते पण खूप दिवसानंतर. पण आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे. आज आहे मी चॅलेंजिंग ब्लॉग करतो आहे. चॅलेंज म्हणजे असं आहे की माझ्याकडे सध्या गाडी आहे, पण मला जायचं राजापेठला आणि जिथे राम मंदिर आहे ते राम मंदिरात मी आज चाललो आहे. मी गाडी तर नाही आहे, ॲटोने जाऊ शकतो, पण मी जाणार नाही आहे. मी चॅलेंज असा घेतला की लिफ्ट मागून जायचं आणि एक लिफ्टने असं बोलतं की समोर 2-3 लिफ्ट अर्ध्या स्टॉपवर अशा. बघू कसं चॅलेंज होतं. आणि दुसरं चॅलेंज असं राहील की मी कधीच पब्लिकमध्ये असं की ब्लॉगमध्ये बोललो नाही आहे, ते पण बोलायचं आहे. आणि ते पण एक चॅलेंजच आहे. तसे पैसे सोबत ठेवले आहे. इनकेस समजा लिफ्ट नाही भेटली, हे चॅलेंज समजा फेल झालं तर पैसे असायला पाहिजे सोबत. तसे पैसे घेतले. पण आता मी चाललो कधीचं मंदिरात आहे. मागचं मंदिर जे तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं महादेवाचं, त्या मंदिरात चाललो आहे. आणि तिथून मग चॅलेंज स्टार्ट होईल चौकापासून. बस असा एक चॅलेंज आहे, छोटासा एक काहीतरी क्रिएटिव्ह म्हणून एक पुन्हा एक चॅलेंजवाला ब्लॉग आहे हा. पहिल्यांदाच करतं पब्लिकमध्ये म्हणून ब्लॉग पहिल्यांदाच करेल. सो शेवटपर्यंत बघा आणि चांगला वाटलं तर लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा. आणि हां, जे समजा कोणी लोक दिसले त्यांनी कोणी दिसतील तर त्यांना मी जे चॅनल सबस्क्राईब करा हे सांगणार आहे. बघू करतात की नाही तर, आणि किती सबस्क्रायबर वाढतात आपले ते पण बघायचं आहे. सो तुला या ब्लॉगला स्टार्ट करू आणि दाखवतो तुम्हाला अजून पुढे काय करायचं. चलो लेट्स गो. A few moments later. आता मी पोचलो आहे दस्तूरनगरमध्ये. इथून आपल्याला लिफ्ट मिळू शकते तशी, पण मी थोडासा समोर जाऊन चौकातून लिफ्ट घेतो. आता आपल्याला मी इथे दस्तूरनगरला आलं पे. इथून थोडी लिफ्ट वेळ आणि मला दिसून नाही राहिलं. थोडंसं इकडे चाललं चौकात. तिथून थोडा आपल्याला बस स्टँडजवळ तिथून बघू लिफ्ट भेटते का. तर एक जण लिफ्ट नाही देऊन म्हणजे एक जण लिफ्टच्या लाईटीचं भेटून जाणार टाईप. फर्स्ट स्टॉप जाना भेटला आहे भैया. फर्स्ट स्टॉप जाना. थैंक यू सो मच. मैं चैलेंज लेके जा रहा आज कि विदाउट मतलब ऑटो या फिर विदाउट एनी व्हीकल लिफ्ट मांग के जाओ. हाँ, मेरे को ऐसे राजापेट जाना है. लेकिन एक आप किधर आप कौन से साइड जा रहे हैं? उधर जा रहे क्या? भैया आपको मेरे को मिल गए, तो अभी इनके साथ ही जा रहा है मैं राजापेट. थैंक यू सो मच. बारहवीं का भी रिजल्ट आने का है. आपकी 12वीं थी क्या? हाँ. अभी फ़ोन है साथ में. यस, देखो. हाँ ये. थैंक यू सो मच. भाई ने सब्सक्राइब कर दिया रे भाई चैनल को अभी. थैंक यू सो मच. बहुत बढ़िया भैया थे भैया. अगर आप एक ब्लॉग देखेंगे तो थैंक यू सो मच आपको 1 सेकेंड. अभी आने का बोलता मी पण हिंदीमध्ये ब्लॉग स्टार्ट केला. पण आपला ब्लॉग जो हा मराठीचा आहे तर त्याला आपण मराठीलाच कंटिन्यू ठेवूया. आणि लोकांमध्ये ब्लॉग करायची म्हणजे लोक बघतात आहे की काय बोलिंग राहिलं एकदाच. बट स्टील आपल्या इकडे आहे राम मंदिर. आपल्या इथून ते इथे आपण पायी जाऊ शकतो. पटकन कसं राम मंदिर आणि दाखवतो तुम्हाला दिसतं राम मंदिर. मजा येते जरा.
म्हणजे जाताना दरवेळेस पण आलो पहिल्यांदा. आता जो ॲड्रेस हा आहे राजापेठ जो पुला खाली जायचा तो इथून पवारनगरकडून इकडे येतो आणि इथून हा इकडे मागे राजापेठ साईड आहे. तर इथे हा जो राजापेठचा पूल आहे ना, या पुलाला एकदम या पुलाच्या खालीच आहे मंदिर साईडला मस्त लेफ्ट हँड साईडला. तर तुम्ही पण या मस्त दर्शन करायला. एकदम चांगलं मंदिर आहे, फ्रेश वाटतं तिथे गेल्यावर. आणि आता पुन्हा आपलं त्यात चॅलेंज चालू ते लिफ्ट मागत जायचं आहे. आणि आता लिफ्ट शोधतो मी, बघू या पुलाच्या साईडच्या म्हणजे पुलाच्या समोर समजा भेटली मग एकदम चांगलं राहील. आणि तुम्ही म्हणजे मी लास्ट आता तिथून आलो तेव्हा इथं तिथे लिफ्टमध्ये दत्तनगरपासून मला फर्स्ट स्टॉप यायचं होतं आणि मग फर्स्ट स्टॉपवरून कवरनगर आणि कवरनगर मग राजापेठ असं येणार होतं. बट कुठली काही मला भेटली नाही लिफ्ट, म्हणून मग जी लिफ्ट भेटली मग फर्स्ट स्टॉपची म्हणणार होतो पण ते एकदम जवळ झालं होतं. म्हणून मग ती लिफ्ट फर्स्ट स्टॉप नाही गेला डायरेक्ट. तर तो दादा इथेच येणार होता. दादा म्हणजे लहान आहे दादा, बट दादा आहे तो म्हणजे मोग झाला. तर दादांनी मग मला ते इकडे येणार होते तर इथे शोधल्या पुलाजवळ आणि तिथे मग मी पायी गेलो. तो अर्धा चॅलेंज झाला, आता अर्धा झाला ते पण कम्प्लीट करतो. आणि आपण सुद्धा पब्लिकमध्ये ब्लॉग करतो तर काही मला भीती वाटत नाही आहे. आणि तो आता ब्लॉगिंगमध्ये इंटरेस्ट वाढतो आहे. आता मी आलो इथे जिथं दादाने आपल्याला सोडलं होतं आणि आता इथून पुन्हा आपल्याला लिफ्ट मागायची आहे. लिफ्ट मागून आणि इथून डायरेक्ट इथून आता मी कवरनगरची लिफ्ट मागून बघतो. कवरनगरच्या मग डायरेक्ट आपला फरशी स्टॉप भेटते का बघू. दादा चालतं दादा इकडे फरशी स्टॉपकडे चालले मला नाही मी गजब बेइज्जती है. तर की मी स्टॉप इकडे का विचारून राहिलो विचारत नव्हतं मी थोडं राहिलो. दादा तिकडे बॅक साईडला चालला लिफ्ट भेटते. दादा इकडे फरशी स्टॉपकडे जा. कवरनगर चाललं ब्लॉग बनवत आहे. तुम्हाला ब्लॉगमध्ये घेतलं चालेल का? ब्लॉग बनवतो आहे मी तर तुम्हाला ब्लॉगमध्ये घेतलं चालेल. दादा नाव आहे विकी. दादाने आता आपल्याला लिफ्ट दिली आहे कवरनगरपर्यंत. मी तसं त्याला चॅलेंज करत होतो मी ते राजापेठपर्यंत एक लिफ्ट घेऊन आणि तसं राम मंदिरात दर्शन केलं. पुन्हा इकडे दक्षिणनगरकडे चालतो होता. अरे तुम्ही इकडे चालले होते मग दादा म्हणतात आहे की दक्षिणनगर डायरेक्ट. थँक्यू सो मच दादा. पोचलो आहे मी ते कवरनगर. आणि बस दादा इथून जा तुम्ही. थँक्यू सो मच दादा. इफ यू डोंट माइंड तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता का? आता सध्या करता का? दादाकडून सबस्क्राईब करून घेतो मी चॅनलला. तीन वाटले सबस्क्रायबर. एक मंदिरात विक्रेंनी केलं, 2 लिफ्टवाला दादांनी केलं. तर आता एक दादा घरी
आजचं जे चॅलेंज होतं ते झालं आहे कंप्लीट एकदम चांगल्याने. जे दोन्ही दादांनी आपल्याला लिफ्ट दिली ते एकदम चांगले होते. मजा आली त्यांच्यासोबत म्हणजे जाऊन ते त्यांच्यासोबत गाडीवर बसून जातात. तुमचा हा ब्लॉग बघत असाल तर दोघांना पण थँक्यू सो मच. आणि माझा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता बाहेर ब्लॉग बनवायचा. आणि समजा तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थोडासा तुमचा आवाज कमी जास्त कुठे वाटला कारण मी जे बोललो आहे ते बहुतेक थोडंसं कमी जास्त ऐकू येईल. बट त्यासाठी सॉरी कारण पहिलाच एक्सपिरियन्स होता. असं काही माहिती नव्हतं की म्हणजे माईक वगैरे लागेल म्हणून. कारण माईक तसंही माझा खराब झाला की मी माईक लावलाच नव्हता त्यावेळेस. आता समजा अजून असे ब्लॉग चॅलेंजेसवाले बनवले थोडे अजून चांगले बनवेल. हा पहिला ब्लॉग होता चॅलेंजवाला कोणता आणि कोणता असा म्हणजे ब्लॉग आहे अजून की या टाईपच्या मी बनवू शकतो चॅलेंजवाले मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजून एक चांगले ब्लॉग मी तुमच्यासमोर घेऊन येईन. समजा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.